अमरावतीत पुन्हा एकदा राणा विरुद्ध कडू सामना पाहायला मिळतोय। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून आता दोघेही आमने-सामने आलेत। नवनीत राणांच्या प्रचारासाठी या मैदानावर अमित शहांची सभा होणार आहे, तर बच्चू कडूंनी इथेच प्रचार सभा घेणार असल्याचे सांगितले। कडू आणि राणा दोघांनीही आपणच मैदान आरक्षित केल्याचा दावा केला। असं आहे, आमच्याकडे ओसी आहे। बच्चू कडूला नेहमी मीडिया प्रेमी आहे, ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे। कोण्या मोठ्या माणसाला विरोध करणे आणि टीआरपी मिळवणे हा त्यांचा धंदा झालेला आहे। पण सत्य परिस्थिती आहे की 4 वेळा युवासेना पार्टीच्या नावाने परमिशन मागितली, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाची पक्ष आहे त्यांच्या नावाने परमिशन मागितली, भाजपच्या नावाने परमिशन मागितली। त्याच्या सगळ्या ओसे आमच्याकडे आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सायन्स कोर मैदान 24 तारखेला आरक्षित केलं, 5 तारखेला अर्ज केला, तोही रिजेक्ट केला, 7 तारखेला केला, तोही त्यांनी रिजेक्ट केला, पुन्हा 12 तारखेला केला, तोही रिजेक्ट केला आणि 18 तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली। आता मंजुरात दिले, पैसे भरले, सगळं झालं। आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणतोय का इथे अमितजी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत, हे मैदान तुम्हाला सोडावं लागेल। मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे। मैदानच नाही तर प्रहारची सिट्टी सुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे। आता कोणी जर आम्हाला वरतून फोन घेऊन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करून व्हायरल करून टाकलं। जावेद, आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे। अनिरुद्ध, या एका मैदानावरून आता पुन्हा एकदा कडू आणि राणा आमने-सामने आलेत, हा वाद आता कुठपर्यंत जाणार आहे? नक्कीच सुवर्ण, आता जर पाहिलं तर राणा कडू जे आहेत ते मैदानावरून एक आमने सामने आलेले आहेत। आता जर पाहिलं तर बच्चू कडू यांच्याकडे या मैदानाची परवानगी आहे आणि तरी देखील आमदार रवी राणा यांनी या मैदानावरती त्यांचा मंडप ठोकलेला आहे आणि एक प्रकारे या मैदानावरती त्यांनी जो आहे तो ताबा घेतलेला आहे। त्यामुळं राणा कडू वाद जो आहे तो आता पुन्हा निवडणुकीच्या अनुषंगानं पेटण्याची शक्यता आहे। बच्चू कडू आणि रवी राणा हे दोघंही सभा घेण्यावर जे आहेत ते ठाम आहेत आणि त्यामुळं आता पोलिसांची मोठी यंत्रणा इथे जी आहे ती पाहायला मिळते। आता नेमकं या मैदानावर सभा कुणाची होते किंवा हे मैदान नेमकं कोण मारते हे पाहणं खऱ्या अर्थानं उत्सुकतेचं ठरणार आहे। धन्यवाद अनिरुद्ध संपूर्ण माहितीसाठी।